तर नागपूरमध्ये हिंसा नेमकी कशी सुरू झाली, हा तणाव कसा वाढला, हा सगळा घटनाक्रम समजून घेऊया। आपण बघतोय नागपूरमध्ये काय घडलं आणि कसं घडलं। 17 मार्चला दुपारी 12 वाजता विश्व हिंदू परिषदेचे 30 ते 35 कार्यकर्ते महालच्या शिवाजी चौकामध्ये आंदोलनासाठी पोहोचले होते। दुपारी 1:30 वाजता औरंगजेबाचा प्रतिकात्मक छायाचित्र, कबर आणि त्यावरील हिरव्या कपड्याला चपलेने मारहाण केली आणि निषेध करण्यात आला। औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर पेटवून देण्याचाही प्रयत्न त्यावेळेला करण्यात आला होता। दुपारी 3 वाजता हिरव्या कपड्यावरती धार्मिक संदेश होता अशी एक अफवा पसरली आणि अफवेच्या नंतर महाल भागामध्ये काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। दुपारी 3:30 वाजता पोलिसांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली होती। 3:30 वाजता ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणल्याच्या नंतर 4 वाजता विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा महाल चौकामध्ये एकत्र आले। संध्याकाळी 7 वाजता विश्व हिंदू परिषदेच्या आणि दुसऱ्या धार्मिक गटाकडून शिवरायांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी सुरू झाली। 7 वाजता पोलिसांचा आणखी फौजफाटा या ठिकाणी पोहोचला। पोलिसांकडून दोन्ही गटाचं आंदोलन हे बंद पाडण्यात आलं आणि शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले। 8 वाजता चिटणीस पार्क चौकामध्ये जमाव गोळा झाला आणि हिरव्या कापडाच्या संदर्भात जी अफवा पसरत होती त्यावरती आक्षेप घेण्यात आला। रात्री 8 वाजता सुद्धा पुन्हा एकदा पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात झाला। रात्री 8:30 वाजता दोन्ही धार्मिक गटांची एकमेकांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी बघायला मिळाली आणि हा वाद काहीसा चिघळला। 8:30 वाजता पोलिसांनी सगळी दुकानं बंद करण्याच्या सुद्धा सूचना दिल्या। दुकानं बंद होऊ लागल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि या सगळ्या जमावानं पोलिसांवरच दगडफेक केली। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचाही वापर केला। दोन्ही गटानं दगडफेक आणि जाळपोळ करायला सुरुवात केली होती रात्री 8:30 वाजता। रात्री 9 वाजता भालदारपुरा आणि चिटणीस पार्क या भागामध्ये जेसीबी आणि इतर जी वाहनं त्या ठिकाणी होती त्यांची सुद्धा जाळपोळ करण्यात आली। भालदारपुरा आणि चिटणीस पार्क भागामध्ये घरांवरती सुद्धा या सगळ्या लोकांनी हल्ले चढवले। दंगेखोरांना पांगवण्यासाठी पुन्हा पोलिसांची पथकं या ठिकाणी पोहोचली। पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड सुरू केली रात्री 10:30 वाजता। रात्री 12 वाजता हंसापुरी आणि गीतांजली थिएटर भागामध्ये वाहनांची पुन्हा एकदा तोडफोड झाली आणि रात्री 12 वाजता घरांवरती हल्ले करण्यात आले। पोलिसांनी पुन्हा एकदा धरपकड केली आणि 46 जणांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस घेऊन गेले। पहाटे 4 वाजता हिंसाचार झालेल्या या सगळ्या भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।